आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत. पहिला बाजारातून एक मोठा वांगा घेऊन यायचा. तो गॅसवर भाजून घ्यायचा. गॅसवर वांगा भाजून झाला त्याचे ते काळपटपणा असतो तो काढून टाकायचा. मग गॅसवर एक पॅन ठेवायचा आणि पॅनमध्ये टाकायचे कच्चे शेंगदाणे आणि तीळ घालून ते सर्व मस्त भाजून घ्यायचे आहे. ते भाजून झालं की एका बाजूला गॅस बंद करून ते थंड करत ठेवायचे आहे. मग घ्यायचा आहे ओला खोबरा. थोडा ओला खोबरा, शेंगदाणे, तीळ, लसूण, मिरची आणि आला घेऊन त्यात अजून थोडी कोथिंबीर टाकून छानशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी 4 मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेऊन मस्त त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर पेस्ट करून घेतली आणि मग 3 कांदे, 1 टॅमॅटो छानपैकी सोलून, धुवून आणि बारीक चिरून घ्यायचे आहेत. छानपैकी बारीक चिरून घ्यायचे आहेत. मग उरलेला वांगा आपण मस्त छोटे छोटे म्हणजे असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं कापून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर एक पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये 3 मिली तेल टाकायचे आहे. तेल टाकल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकायचा आहे. थोडा हिंग टाकून ते असंच परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पॅनमध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा परतून झाल्यानंतर छान हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि मग टॅमॅटो टाकून ते पुन्हा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता असं परतून घ्यायचं आहे. सर्व छान शिजून झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्यात वाटण टाकणार आहोत. बघा वाटण टाकल्यानंतर सुद्धा आपण त्यात छानसं शिजवून घेणार आहोत. हे सर्व शिजवून मस्तपैकी ब्राऊन होण्यापर्यंत आपण मंद आचेवर शिजवणार आहोत. तुम्ही पाहू शकता कसं आम्ही शिजवतोय आणि मग त्यात चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि वाटणाच्या भांडा धुवून त्यातलं पाणी त्याच्यात आपण टाकू शकतो. अशा पद्धतीने नंतर त्यात वांगा टाकायचा आणि छान थोडा वेळ मंद गॅसवर ठेवून